वासनान ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे बडे राजकारणी आणि अधिकारी अडचणीत सापडलेले असताना आता त्याची पत्नीही गोत्यात आली. जमीन व्यवहार फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात खरातसह त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. खरातनं शेकडो महिलांचा उपभोग घेतला. जो काही पैसा कमवला त्यातून बऱ्याच ठिकाणी जमिनीही खरेदी केल्या. काही जमिनी तर एका सरकारी अधिकाऱ्याची पत्नी आणि खरातची पत्नी यांच्या सामायिक नावावर करण्यात आलेली आहे. खरातचं कांड उघड झाल्यावर हे अधिकारी अडचणीत आले आहेत. तर ज्यांचा त्याच्या दरबारात वावर होता त्या रुपाली चाकणकर यांच्यासारख्या राजकारण्यांना पदावर पाणी सोडावं लागलं. खरातवर अनेक गुन्हे दाखल झालेत, पण कालपर्यंत त्याचं कुटुंब मात्र यापासून लांब होतं. पण आता त्याची पत्नीही यात ओढवली गेली आहे. खरातनं 3 वर्षापूर्वी शिर्डीत 50 कोटींची जमीन 5.5 कोटीला खरेदी केली होती. मूळ मालकाच्या नावानं चेक दिला खरा, प्रत्यक्षात मात्र त्याच्यापर्यंत पैसेच पोहोचले नाहीत. या प्रकरणी रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात, किरण सोनवणे, अरविंद बावके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनवणे आणि बावकेला अटक करण्यात आली आहे. तर खरातच्या पत्नीवरही अटकेची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे खरात जेलमध्ये गेल्यानंतर त्याचं कुटुंब परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होतं, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती.